हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पवित्र कुराण शरीफ आणि कुराण मजीदमध्ये बस नावाचं अंतर आहे, जशास तसं अक्षर आहे. ओळीमध्ये सुद्धा फरक नाहीये. तरीही यातून खूप सारा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. हे पहा, हे आहे पवित्र कुराण मजीद. प्रकाशक आहेत आसिफ बुक डेपो, 422 मटिया महल, जामा मस्जिद, दिल्ली 6. कुराण मजीद हिंदी मुतरजम मा अरबी मतन तर्जुमा मौलाना फतेह मोहम्मद खां साहेब, जालंधरी. तसीही मौलाना अब्दुल मजीद सरवर साहिब. प्रकाशक आहेत फरीद बुक डेपो प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली. ही आहे सुरत फुरकानी, जशीच्या तशी. सुरत फुरकानी 25. आणि हे कुराण मजीद पृष्ठ 576 वर. हे पहा, हे जसेच्या तसे आहे, यात काही फरक नाहीये. ही अरबी भाषा उर्दूमध्ये लिहिली आहे आणि हीच अरबी भाषा हिंदी देवनागरी लिपीमध्ये लिहिली आहे. ही 52वी आयत तुम्हाला दाखवतो. फला तुतिअन काफिरीन न जाहिदम बिही जिहादन कबीरा. त्यात कबीरन लिहिलं आहे, केवळ इथे कबीरा लिहिलं आहे. तर आपण याला कबीर म्हणू, सरळ कबीर. तो कबीर अल्लाह आहे. आता आपण याच्यातून एवढंच पाहणार आहोत. आता आपण परत पवित्र कुराण शरीफमध्येच पुढे जाऊया. याच्यात फक्त एवढाच कॉन्सेप्ट क्लिअर करायचा होता. कबीरन म्हणा वा कबीर म्हणा वा कबीरा म्हणा, अर्थ त्याचा एकच आहे. आता पहा, आपण परत कुराण शरीफवर येऊया. हे पहा, हे कुराण शरीफ आपण परत पाहत आहोत. हा ग्रंथ हे तेच आहे कुराण शरीफ. आता इथे आपण सुरत फुरकानी 25 पृष्ठ क्रमांक 604 वर आणि ही इथे खाली आहे 52वी आयत. इथे कबीरन लिहिलं आहे, तिकडे कबीरा लिहिलं आहे स्पष्ट. फला तुतियन काफिरीन व जाहिदुम बिही जिहादन कबीरन, ही 52 क्रमांकाची आयत आहे. त्याचा खूप अनुवाद छान केला आहे यांनी. ऐ पैगंबर, तू काफिरांचे म्हणणे ऐकू नकोस आणि या कुराणातील गोष्टींशी, म्हणजे मी जे तुला ज्ञान देत आहे त्यांचा सामना मोठ्या जोमाने कर. आता याचा अर्थ असा आहे की तो कबीर नामक परमात्मा आहे आणि हे काफिर मानत नाहीत की कबीर इज गॉड. आणि तूही त्यांचं म्हणणं ऐकू नकोस, संघर्ष कर यासाठी. आणि आता हे पहा, 53, 54, 55, 56, 57, 58, 59 आयतांमध्ये किती स्पष्ट केलं आहे. हे पहा, ह्या 607 पृष्ठावर आपण 52वी आयत वाचली आहे. आता 53वी वाचूया. आणि तोच आहे कबीर नावाचा अल्लाह, तोच आहे ज्याने 2 समुद्रांना एकत्र केलं. एकाचं पाणी गोड तहान शमवणारं आणि एकाचं खारट कडू, आणि दोघांमध्ये एक मजबूत बांध भिंत बनवली. आता 54 वाचू, ही 53वी पूर्ण झाली. आणि तोच आहे ज्याने पाण्याच्या थेंबाने मनुष्याला जन्म दिला, मग त्याला साहिबे नसब म्हणजे कुणाचा मुलगा वा मुलगी, आणि सासरकडचा म्हणजे कुणाचा जावई वा सून बनवलं. आणि तुमचा परवरदिगार म्हणजे पहा, स्पष्ट केलं आहे. कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह हजरत महम्मदला म्हणत आहे की तुझा परवरदिगार कोणतीही गोष्ट करण्यास सक्षम आहे. सतगुर जो चावे सो करही,
14 कोट दूत जम डर ही। आणि काफिर अल्लाहशिवाय अशांना पूजतात, अल्लाहशिवाय अशांना पूजतात जे ना त्यांना नफा मिळवून देतात आणि ना त्यांना नुकसान म्हणजेच अन्य देवतांना पूजतात. त्यांना ना लाभ देऊ शकतात नाही त्यांची हानी करू शकतात. ते काफिर आहेत. आणि काफिरांनी तर त्या परवरदिगाराला पाठ दाखवली आहे, तोंड फिरवून आहेत. आता 55वी वाचली, आता 56. ए पैगंबर, आम्ही तुला आनंदाची बातमी द्यायला आणि फक्त अजाबची भीती दाखवायला पाठवलं आहे. आता 57मध्ये या लोकांना सांगा की मी तुझ्याशी या अल्लाहच्या हुकमावरून काहीही मजदुरी मागत नाही. हवं असल्यास आपल्या परवरदिगारापर्यंत जाण्याचा रस्ता आपलासा कर. आता 58 नंबर आयतमध्ये, ए पैगंबर, त्या जिंदा चैतन्यावर, चैतन्य अर्थ केला, त्या जिंदावर विश्वास ठेव. कारण की कबीर परमेश्वरजी हजरत महम्मदला जिंदा महात्म्याच्या रूपात भेटले होते. त्या जिंदावर भरोसा ठेव जो कधी मरणार नाहीये. तो अविनाशी आहे आणि प्रशंसा करून त्याची पाकी म्हणजे पवित्रता सांगत रहा, त्याच्या महिम्याचं गुणगान करत रहा. आणि आपल्या अनुयायांच्या गुन्ह्यांची त्याला चांगली जाणीव आहे. आता पहा, यांनी ही 58 क्रमांकाची आयत आहे. इथे पहा, यांनी इथं खबीरा लिहिलंय. खबीरा, याला कबीरा म्हणा, खबीरा म्हणा, अकबर म्हणा, एकच अर्थ बनतो. यात लिहिलंय की कबीरा नामक परमात्मा इबादीह कबीरा. ओहो, इबादत, इबादत म्हणजे पूजा, इबादीह म्हणजे पूजेच्या योग्य. तो कबीरा आहे, तो कबीर नावाचा परमात्मा. याला कबीर म्हणा, खबीर म्हणा. इबादीह म्हणजे इबादत, इबादत म्हणजे पूजा, इबादीह म्हणजे पूजेच्या योग्य. तो कबीर परमात्मा. ही 58वी आयत आहे. पुढे पहा, याचा यांनी जो अर्थ केला आहे तो वाचूया. ए पैगंबर, त्या जिंदावर विश्वास ठेव जो जिंदा महात्म्याच्या रूपाने तुला भेटला होता, जो कधी मरणार नाहीये, जो वास्तवात अविनाशी आहे. आणि प्रशंसा करून त्याची पवित्रता सांगत रहा. आणि आपल्या अनुयायांच्या गुन्ह्यांची म्हणजे आपल्या भक्तांच्या पापांचा तो नाश करतो. इथे यांनी कबीरचा अर्थ मोठा असा केला आहे. मोठा, जास्त म्हणा, मोठा म्हणा, खूप म्हणा. खबरदार आहे म्हणजे माहिती आहे, तो नष्ट करतो. आणि या 59मध्ये तर कमाल केली आहे. आणि तो कबीर नावाचा अल्लाह तोच आहे ज्याने आकाश, जमीन आणि जे काही याच्यामध्ये आहे ते सारे 6 दिवसात निर्माण केले, मग तख्तावर जाऊन विराजमान झाला. तेच पवित्र बायबल सांगत आहे की 6 दिवसात सृष्टी केली, 7व्या दिवशी विश्राम केला. आणि हेच पवित्र कुराण शरीफ सांगत आहे की ज्याने आकाश, जमीन आणि जे काही त्याच्यामध्ये आहे ते सारे 6 दिवसात पैदा केले आणि मग सिंहासनावर जाऊन विराजमान झाला. तो अल्लाह मोठा. हे लिहायचं आहे की तो अल्लाह कबीर. 59मध्ये पहा, इथे अर्रमानू फसअल बिही खबीरन. आता या खबीरनचा अर्थ यांनी मोठा केला की तो अल्लाह श्रेष्ठ, अल्लाह कबीर. इथं लिहायला हवं होतं की अल्लाह कबीर आहे. हे पहा. आता आपण 59वर येऊया. ज्याने आकाश, जमीन आणि त्यांच्यामध्ये जे काही आहे ते सर्व 6 दिवसात निर्माण केलं, मग सिंहासनावर जाऊन विराजमान झाला, तो अल्लाह कबीर. अल्लाह कबीर लिहायला हवं होतं. तो अल्लाह कबीर. यांनी अल्लाह बडा असं केलं. तो अल्लाहू अकबर आहे. हे म्हणतात तो अल्लाहू अकबर आहे. कबीर मोठा आहे, रेहमान आहे, दयाळू आहे. तर त्याची खबर आता इथं स्पष्ट झालं की पवित्र कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह, मुसलमान धर्म ज्याला अल्लाह मानतात आणि पैगंबर हजरत महम्मद सुद्धा ज्याला आपला अल्लाह मानतात,
ते म्हणत आहेत की त्या कबीर नावाच्या परमात्म्याचे, ज्याने 6 दिवसात सृष्टी केली आणि तख्तावर जाऊन विराजमान झाला, तर त्याची माहिती कोणा बाखबर तत्वदर्शी संताला, माहितगाराला जाऊन विचारा. पवित्र कुराण शरीफचं ज्ञान देणारा अल्लाह सुद्धा त्या परमात्म्याच्या ज्ञानाला अपरिचित आहे. इति सिद्धम. आता पुण्यात्म्यांनो, या दोन्ही धर्मांच्या, ईसाई धर्म आणि मुसलमान धर्माच्या पवित्र सद्ग्रंथांनी मिळून हे स्पष्ट केलं की तो परमात्मा सशरीर आहे, नर आकार आहे, सशरीर आहे आणि त्याचं नाव कबीर आहे. तो साकार आहे. तर निराकार बेचून कसा काय झाला प्रभू? हा लोकवेद होता, दंतकथा होती. शास्त्रांना समजून न घेता ऐकलेलं मौखिक ज्ञान आपण प्रचलित केलं होतं आणि त्यावर विसंबून होतो. आता आपण येऊया पवित्र हिंदू धर्माच्या सद्ग्रंथांवर. पवित्र हिंदू धर्माचे सद्ग्रंथ मानले जातात पवित्र 4ही वेद आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र 18 पुराण. यातील सर्वात श्रेष्ठ पवित्र वेद आणि पवित्र गीताजी यांनाच मानलं जातं. बाकीचे ज्ञान आहे पवित्र पुराणातलं, हे ज्ञान मिळतं जुळतं आहे. कुठे तर ब्रह्मने म्हटलं आहे, तर कुठे कोण्या ऋषींचा अनुभव पुराणात लिहिला आहे. त्यांची स्वतःची पण विधानं आहेत. तर वेदांचं ज्ञान आहे ते पूर्ण परमात्म्याने या ब्रह्मला दिलं होतं, त्याच्या अंतःकरणात फीड करून दिलं होतं. ते निर्मळ, पूर्णतः निर्मळ ज्ञान आहे, स्पष्ट ज्ञान आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये गीता ज्ञानदाता आहे तर तोच, पण याच्यात त्याने आपलं काही मत अजून दिलं आहे. पण वेदांचं ज्ञानही त्यात समाविष्ट केलं आहे. तर आपण आपल्या पवित्र वेदांमध्ये पाहिलं पाहिजे की परमात्मा कसा आहे. आणि आजपर्यंत जितके ऋषी महर्षी झाले आहेत ते सर्व हेच सांगतात की आम्ही वेदांचे जाणकार आहोत, आम्ही वेदांचा अभ्यास केला आहे आणि वेदांमध्ये परमात्मा निराकार लिहिला आहे, जेव्हा की वेदांमध्ये परमात्मा साकार आहे, मनुष्य सदृश्य आहे असं लिहिलंय. नर आकार लिहिला आहे, मनुष्य तुल्य लिहिला आहे आणि त्याला सशरीर असल्याचं सांगितलंय. आता तुम्हाला समक्ष दाखवतो काही विचार. पुण्यात्म्यांनो, आत्तापर्यंत आपल्याला अनेक ऋषी, नकली महर्षी, मंडलेश्वरांनी मूर्ख बनवून ठेवलं होतं. ते केवळ संस्कृत भाषेला अवश्य जाणून होते, परंतु आध्यात्मिक ज्ञानापासून पूर्णपणे अपरिचित होते. आणि कारण काय होतं की आपण मूर्ख का बनून राहिलो? कारण आपण संस्कृत भाषेला अपरिचित राहिलो. आपले पूर्वज ते अशिक्षित होते आणि शिक्षण ग्रहण करायचा अधिकार केवळ एकाच वर्गाला होता, एकाच वर्णाला होता, ब्राह्मण वर्णाला. आता त्यांनी जसं ज्ञान समजलं, वेदांना वाचलं आणि त्याचबरोबर स्वतःचा अनुभव मिसळून आपल्या पूर्वजांना सांगितला आणि त्यांनी तो अंतिम मानला की परमात्मा निराकार आहे. आणि या ब्राह्मणांना ते समजलं नाही. पंडित ऋषींचे वेद ते समजू शकले नाहीत. का समजू शकले नाहीत? कारण की त्यांना तो तत्वदर्शी संत भेटला नाही, जो गीतेतील अध्याय 4 मधील श्लोक 34 मध्ये ज्याच्याकडून ज्ञान जाणून घेण्यास सांगितलं आहे की परमात्म्याविषयी ज्ञान तोच सांगू शकतो. असंच पवित्र यजुर्वेद अध्याय क्रमांक 40 मधील श्लोक क्रमांक 10 पासून 13 पर्यंत हेच स्पष्ट केलं आहे की कोणी परमात्म्याला संभवात म्हणजे जन्म घेणारा म्हणतो, उत्पन्न होणारा मानतो, साकार श्रीकृष्ण आणि राम यांच्या स्वरूपात उदाहरणासाठी. आणि कोणी तो निराकार आहे असं सांगतो, तो जन्मच घेत नाही. हा परमात्मा साकार आहे, निराकार आहे, हे ज्ञान, ही माहिती सुद्धा तत्वदर्शी संत सांगेल, त्यांच्याकडून ऐका. आणि मग हे सांगितलं आहे की 10 पासून 13 पर्यंत
11, 12, 13 मध्ये हे स्पष्ट केलं आहे की कोणी ज्याला अक्षरज्ञान झालं आहे कोणत्याही एका भाषेविषयीचं तर त्याला विद्वान म्हणू लागतात, आणि ज्याला ज्ञान नाहीये, अक्षरज्ञान नाहीये, त्याला अविद्वान म्हणून टाकतात. विद्वान आणि अविद्वानाची परिभाषा सुद्धा तो तत्वदर्शी संत सांगेल ती ऐका. आज हा दास तो तत्वदर्शी संत आहे जो परमात्म्याच्या दयेने या ज्ञानाशी परिचित झाला, आणि हा दास सांगेल की विद्वान कोणाला म्हणतात. विद्वान कबीर परमेश्वर होते. विद्वान परमेश्वर परमपूज्य परमेश्वर कबीरजी होते, ज्यांना धानक आणि विणकर म्हणून, एक कवी म्हणून त्यांना इतिहासामध्ये बंद केलं होतं आणि त्यांना रिजेक्ट करून टाकलं होतं, कारण की ते अशिक्षित होते. ते सर्व वेदांचे ज्ञाता होते, सर्व सद्ग्रंथांचे ज्ञाता होते, सर्व ब्रह्मांडांचे रचनाकार होते, ते तत्वदर्शी संत होते, ते महाविद्वान होते. एक अक्षरज्ञान जाणल्याने, भाषा विशेष जाणल्याने व्यक्ती विद्वान नाही होऊ शकत. कोणी संस्कृत भाषेमध्ये विद्वान आहे, इंग्रजी येत नाही, तर इंग्रजीमध्ये अविद्वान झाला. तर हे विद्वान आणि अविद्वान याची परिभाषा एक अक्षरज्ञान न असण्याने, एक अक्षरज्ञान असल्याने वा न होण्याने नाही स्पष्ट होत. आता इथे तुम्हाला एक कलियुगातील नकली महर्षी दयानंद यांच्याविषयी थोडंसं ज्ञान देतो. यांचा महिमा खूप प्रचलित होता. इथे कोणत्याही व्यक्तीला यांचं नाव जरासुद्धा विचारा आणि म्हणा की महर्षी दयानंदना असे असे वेदांचे ज्ञान नव्हते, तर साधारण व्यक्ती म्हणेल की नाही, ते तर मोठे विद्वान पुरुष होते, मोठे महात्मा होते, मोठे चांगले संस्कृतचे जाणकार होते. संस्कृतचे जाणकार असतील, परंतु वेदांच्या बाबतीत त्यांना कखसुद्धा माहिती नव्हतं. आता याचं थोडं अजून विवरण करतो, कारण जोपर्यंत आपण या नकलींना खोलात जाऊन समजून घेत नाही तर असलींना कसं ओळखणार. आता यांच्याच ग्रंथात लिहिलं आहे, पुण्यात्म्यांनो, जे या दासाला ज्ञान आहे, पुस्तक बनवलं, लिहिलं, तुम्ही ते वाचाल तर माझ्या ज्ञानाची माहिती होईल, मी किती विद्वान होतो की अविद्वान होतो, कारण मला जी माहिती होती ती पुस्तकात लिहिली, माझ्या मनातील सगळ्या गोष्टी. तर त्या पुस्तकाला मीच समजा, कारण मी माझं सारं ज्ञान त्यात भरलं. याच प्रकारे हे सत्यार्थ प्रकाश नावाचं एक पुस्तक महर्षी दयानंदजीद्वारा रचलं गेलं आहे. आता हे महर्षी दयानंद नाहीत, पण त्यांच्या आतील ज्या भावना होत्या, जो त्यांनी अनुभव घेतला जीवनात, तो सत्यार्थ प्रकाश नावाच्या पुस्तकात भरला. आज आपण हे वाचून अंदाज करू शकतो ते वेदांचे कितपत जाणकार होते आणि कसा त्यांचा अनुभव होता. पहा ह्या सत्यार्थ प्रकाशमध्ये. हे आहे सत्यार्थ प्रकाश. आणि हे आहेत महर्षी दयानंद. आता पहा, त्यांच्या या चित्राला पाहून माणूस बुडून मरेल यांच्यावर. मोठे विद्वान होते, मोठी साधना करत असेल. आता यातील ज्ञान दाखवतो तुम्हाला. हे कुठून छापलं आहे? हे आहे सत्यार्थ प्रकाश. याच्याविषयी काय लिहिलं आहे की वेद आदी विविध सदशास्त्र प्रमाणे समन्वितः. वेद आदी विविध सदशास्त्रांमधील प्रमाणांच्या आधारे याची रचना केली आहे. कुणी केली आहे? श्रीमद परमहंस परिव्राजक आचार्य. महर्षी दयानंदांच्या नावामागे इतकी लांब फीत, आणि मग महर्षी दयानंद, आणि मग सरस्वती आणि स्वामी विरचित. आता याची फीत एवढी लांबलचक. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य महर्षी दयानंद सरस्वती स्वामी विरचित. हे स्वामीजींद्वारा लिहिलं गेलं आहे पुस्तक, विरचित आहे. आणि प्रकाशक आहेत वैदिक यतिमंडल दयानंद मठ, दीनानगर, पंजाब इथून. आणि छापलंय कुठे? हे छापलंय कुठे? आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गुहाना मार्ग, रोहतक इथून छापलंय. आता याच्यात तुम्हाला 7व्या समुल्लासात घेऊन जातो.
हा आहे सप्तम समुल्लास म्हणजे 7वा समुल्लास. सत्यार्थ प्रकाश आहे. पृष्ठ 154 वर या प्रकाशनाच्या 154व्या पृष्ठावर कुणी प्रश्न केला आहे की प्रश्न ईश्वर साकार आहे की निराकार? उत्तर स्वामी दयानंदांचं की निराकार. आणि 155व्या पानावर स्वतःच मान्य करत आहेत, त्याला साकार आहेत असं सांगतायत. कुणी प्रश्न केला स्वामी दयानंदांना, परमेश्वराची स्तुती, प्रार्थना आणि उपासना करावी की नाही? स्वामी दयानंद म्हणतात केली पाहिजे. तर प्रश्नकर्ता म्हणतोय स्तुती वगैरे करून ईश्वर आपला नियम सोडून स्तुती प्रार्थना करणाऱ्याची पापे नष्ट करेल काय? म्हणजे कोणी साधना भक्ती करेल तर भगवान त्याचे पापनाशन करेल का? स्वामीजी म्हणतात की नाही, साधना उपासना यामुळे पापनाश होत नाही. आता प्रश्नकर्ता म्हणत आहे की मग स्तुती प्रार्थना करायची आवश्यकता काय आहे जर भगवान पाप नष्ट करू शकत नाही? जेव्हा पापकर्मामुळे दुःख मिळतं आणि दुःख निवारण भगवान करू शकत नाही कारण तो पापनाश करू शकत नाही, तर मग भगवंताच्या भक्तीची काय आवश्यकता आहे? आता स्वामीजी याचं उत्तर देत आहेत, त्यांच्या करण्याचं फळ दुसरंच आहे. प्रश्नकर्ता विचारतो ते काय फळ आहे मग? स्वामी दयानंदांचं उत्तर पहा. स्तुतीमुळे ईश्वराविषयी प्रीती, त्याच्या गुणकारण स्वभावामुळे आपल्या गुणकर्म स्वभावामध्ये सुधारणा, प्रार्थनेमुळे निरअभिमानता, उत्साह आणि सहाय्य मिळते, उपासनेमुळे परब्रह्मची भेट आणि त्याचा साक्षात्कार होतो. अरे हे साक्षात्कार निराकाराचा कसा काय होईल? आणि भेट त्या निराकाराची भेट कशी काय होईल? इथे स्वतःच म्हणत आहेत की त्याचा साक्षात्कार होतो उपासनेमुळे आणि पाप नाश होत नाही. आता पुण्यात्म्यांनो, हे असे महर्षी होते, यांना हे माहिती नाही तुम्ही 154व्या पानावर निराकार सांगत आहात, 155 वर सांगतायत की परब्रह्माची भेट होईल आणि त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. मग साक्षात्कार निराकाराचा कसा काय होईल? तत्वज्ञानहीन प्राणी असेच उलटे सुलटे बोलत असतात, ज्यांचा काही आधार नसतो. आता पुण्यात्म्यांनो, जसं एक याच्यात प्रसंग असाही आला आहे की परमात्मा पाप नाश करत नाही, साधना भक्ती करणाऱ्यांचे पाप नाश करत नाही अथवा क्षमा करत नाही. आणि मग प्रश्नकर्त्याने विचारलं की मग भक्ती कशासाठी करायची? स्वामीजी म्हणतात त्यातून दुसराच लाभ होतो. तो काय लाभ होतो? की पापाचा नाश तर होत नाही भक्तीने, परमात्म्याच्या साधनेने पापनाश होत नाही, तो परमात्म्याला प्राप्त करून घेतो, त्याचं दर्शन करतो. अरे भल्या माणसा, निराकाराचा साक्षात्कार कसा काय होईल? जसं की लहान मूल इंटरव्ह्यू द्यायला जातं, तिथे साक्षात्कार होतो इंटरव्ह्यू देणाऱ्याचा आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्याचा, दोघेही साक्षात समोर असतात, साकार असतात. तर असाच परमात्म्याचा साक्षात्कार करण्यासाठी त्याला समोर साक्षी स्पष्ट पाहायला लागेल आणि निराकार दिसू शकत नाही. आता थोडा एक प्रसंग अजून मध्ये आला आहे की परमात्मा आपल्या भक्तांची पापं नष्ट करतो या बाबतीत. ही कॉन्सेप्ट क्लिअर करून मग निराकार साकारची स्थिती स्पष्ट करेन. पहा, हा आहे सप्तम समुल्लास वाचतोय आपण आणि सत्यार्थ प्रकाश आहे. यातील 163 पानावर इथे पहा. इथे अजून स्पष्ट केलं आहे. प्रश्नकर्ता म्हणतोय की ईश्वर आपल्या भक्तांची पापं माफ करतो की नाही? उत्तरात स्वामीजी म्हणतात नाही, कारण जर पाप क्षमा करेल तर त्याचा न्याय नष्ट होईल आणि सर्व मनुष्य महापापी होतील, कारण मग त्यांना पाप करण्यात उत्साह निर्भयता येईल. जसं कोणी राजा अपराधींच्या पापाला क्षमा करेल तर ते अधिक अधिक अपराध करू लागतील, आणि जो अपराध करत नाही तो पण अपराध करायला घाबरणार नाही. म्हणून सर्व कर्मांचे
यथावत फळ देणे ईश्वराचे काम आहे, क्षमा करणे नाही. फायनल केलं यांनी तर पाप नाश करत नाही, जसं कर्म करेल तसं फळ देणार. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा महिमा, परमात्म्याचे गुण पवित्र वेदांमध्ये लिहिले आहेत. आता जसं एखादी व्यक्ती म्हणेल, कोणी प्रश्न करता आहे कुणाला ज्याने आपल्या घरावर खूप मोठा बोर्ड लावून ठेवला आहे, MBBS, MS, आणि त्याला कोणी विचारत असेल की काय औषध खाल्ल्याने रोग नष्ट होऊन जाईल, आणि तो समोरचा जो इतका लांबलचक बोर्ड लावून बसला आहे दुकान उघडून डॉक्टरकीचं, तर तो असं म्हणेल की नाही, औषध खाल्ल्याने रोग नाश होत नाही. आता समोरचा म्हणेल की मग औषध खायची आवश्यकता काय आहे जर रोग जाणार नाहीये, रोगच बरा होणार नाहीये. तर तो समोरचा नकली डॉक्टर वैद्य उत्तर काय देतो की औषध खाल्ल्याने रोगाचा तर नाश होणार नाही, पण पैलवान बनशील. तर काय तो डॉक्टर आहे? काय तो वैद्य असू शकतो? तो तर कोणी घोटाळेबाज बसलाय नकली बोर्ड लावून, जो असे शब्द बोलेल की औषध खाल्ल्याने रोग नष्ट होत नाही, आणि मग औषध खाल्लंही पाहिजे. कशासाठी? काय लाभ आहे? तर पैलवान बनशील. रोग नाश होत नाहीये, मृत्यू येईल, पैलवान कसा होणार मग? तर असं होतं. दुसरं उदाहरण देतो आपल्याला की जसं कुणी बोर्ड लावून ठेवला आहे की ठोक साबण विक्रेता, आणि साबणाने सगळं दुकान भरून ठेवलं आहे त्याच्या साबणांच्या वड्यांनी, आणि त्याला कोणी विचारतो की साबण कपड्यातला मळ काढून टाकेल, तर तो समोरचा दुकानदार असं म्हणेल की नाही, साबण लावला तर पाहिजे पण तो कपड्यातील मळ नाही काढणार. समोरचा स्वाभाविक गोष्ट आहे म्हणेल, प्रश्न करेल की मग साबण वापरायचा लाभ काय? जेव्हा साबण कपड्यातील मळ काढून टाकू शकत नाही तर काय उपयोग आहे तो साबण वापरण्याचा? काय लाभ आहे? आणि मग तो नकली उत्तर देतो की कपड्याला मजबूत बनवेल. साबण कपड्याचं पाप मळ नाश नाही करणार पण मजबूत बनवेल. काय ती व्यक्ती साबणाशी परिचित आहे? यावरून सिद्ध होतं की त्याने लाकडाचे तुकडे भरून ठेवलेत सगळे, आणि मूर्ख बनवतोय दुनियेला त्यांना कागदात बांधून. तर हा सिद्धांत होता महर्षी दयानंद सरस्वतींचा, जे आर्य समाजाचे प्रवर्तक म्हणवले जातात. याला कखचाही पत्ता नव्हता वेदांचा आणि भगवंताचा. आता यजुर्वेदात स्वतः अनुवाद करत आहेत आपल्या हस्तकमळातून, आणि यजुर्वेदात जो वेद आहे ते तर परमात्म्याचं विधान आहे, परमात्म्याचे गुण आहेत त्यामध्ये की तो असं करतो. आणि ज्याने वेदांच्या विरुद्ध आपले सिद्धांत सांगितले आहेत तो अज्ञानी व्यक्ती होता, तो वेद ज्ञानहीन होता. आता पहा, वेद याला प्रमाणित करतील की परमात्मा घोर पापांचा नाश करतो. हे पहा, हा महर्षी दयानंद सरस्वतींद्वाराच केलेला अनुवाद आहे. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. यजुर्वेद आर्य भाषा भाष्य संपूर्ण 40 अध्याय महर्षी दयानंद सरस्वती कृत म्हणजेच दयानंदजींद्वारा अनुवादित आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्लीतून. आता पहा, यजुर्वेदातील 8व्या अध्यायातील 13वा मंत्र स्पष्ट करेल. हा 8मोध्याय आणि 241 पानावर 8व्या अध्यायातील 13वा श्लोक. यात काय लिहिलंय? देव कर्तस्य एनस्य अवजनमसि, मनुष्य कर्तस्य एनस्य अवजनमसि, पितृ कर्तस्य एनस्य अवजनमसि, आत्म कर्तस्य एनस्य अवजनमसि, अनस्य अनस्य.
घोर एनएस माने अपराध के अपराध यानी घोर पाप के भी अवैधनम। आता तुम्हाला याचं इथे दाखवतो 242 पानावर ह्याचा केलेला अनुवाद. हे 242 पृष्ठ आहे. हे सर्वांवर उपकार करणारे मित्र तुम्ही. आता इथे यांनी मित्र असा शब्दप्रयोग केला आहे. आपण परमेश्वर असं नाही लिहिलं, कारण यांना माहिती होतं वेदांना वाचणारा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवेल आणि मी इथे लिहून टाकीन की मित्र, तर तो असं समजेल की मित्राच्या बाबतीत लिहिलं आहे, भगवंताच्या बाबतीत नाही, आणि याला वाचल्यासारखं करून पुढे जाईल. तुम्ही दान देणाऱ्याच्या अपराधांचे अवजनम, एनस म्हणजे अपराध, अवजनम म्हणजे विनाश करणारे, मनुष्यकृतस्य साधारण मनुष्यांद्वारा केले गेलेले एनसहा म्हणजे अपराधांचा, अवयजनम म्हणजे विनाश करणारे आहात. पितृकृतस्य पित्याने केलेले एनसहा म्हणजे अपराधांचे, इथे अपराध लिहायला हवं होतं, विरोधाचरण लिहिलंय. चांगल्या प्रकारे हरण करणारे आहात, नाश करणारे आहात. स्वतः केलेल्या एनसहा म्हणजे पापाचे, एनसहा म्हणा, एनसहाचा अर्थ पाप म्हणा, एनसहाला अपराध म्हणा, एनसहाचा अर्थ पाप किंवा अपराध दोन्ही म्हणा. एनसहा म्हणजे पापापासून दूर करणारे, अवयजनम म्हणजे नाश करणारे, अवयजनम, अवयजनम म्हणजे विनाश करणारे. एनस एनसहा अधर्माहून अधर्म म्हणजे घोर पाप करणारे, अवयजनम म्हणजे नाश करणारे आहात. हे जाणणारा मी जो जे काही अधर्म आचरण करतो किंवा करेन, अजाणतेपणी जे काही करत असेन किंवा करतो, त्या सर्व एनसहा म्हणजे अपराधांचे, पापांचे, दुष्टाचरण नाही पापांचे तुम्ही अवयजनम म्हणजे नाश करणारे आहात. आता इथे मित्र शब्द लिहिला यांनी, इथे परमात्मा नाही लिहिलं तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी. आता पहा यांच्याच शब्दात. आता याच महर्षी दयानंदजींनी सत्यार्थ प्रकाशच्या प्रथम समुल्लासात भगवंताच्या नामाची व्याख्या केली आहे, विवरण दिलं आहे. त्यामध्ये तुम्हाला दाखवतो मित्र म्हणजे परमात्मा असा होतो. हे पहा यांच्याच शब्दात. हा आहे प्रथम समुल्लास आहे आणि पृष्ठ क्रमांक 18 सत्यार्थ प्रकाश पृष्ठ क्रमांक 18. इथे पहा यांच्याच विचारात महर्षी दयानंदजी लिहित आहेत, जो सर्वांवर स्नेह करेल, सगळ्यांनी प्रेम करण्यायोग्य आहे, तो आहे परमेश्वर, सगळ्यांचा खरा मित्र आहे. यावरून परमेश्वराचं नाव मित्र आहे. तर जिथे यांनी मित्र शब्द लिहिला आहे तिथे आपण वाचू हे परमेश्वर, आपण, बस अशी साधी गोष्ट आहे. आता मित्र म्हणजे इथे यांनी लिहिलं सर्वांवर उपकार करणारे मित्र तुम्ही, यजुर्वेदातील 8व्या अध्यायातील 13व्या मंत्रामध्ये. अनुवादात गडबड करण्याचा प्रयत्न केला आहे की वाचणारा असं समजेल की हे तर मित्राच्या बाबतीत लिहिलं आहे, भगवंताच्या बाबतीत नाही. असाच आपल्याबरोबर जसा आपला आणि आर्य समाजातील आचार्यांचा सन 2004 पासून वादविवाद चालू होता. वर्तमानपत्रात जाहिरातींच्या माध्यमातून आम्ही लिहित होतो आणि तेही उत्तर देत होते. जिथे या दासानं लिहिलं होतं की महर्षी दयानंदांना वेदांचं बिलकुल ज्ञान नव्हतं, हे म्हणतात की पाप नाश नाही करू शकत, या 7व्या समुल्लासात लिहिलं आहे भगवंताच्या साधनेने पापांचा नाश होऊ शकत नाही. जेव्हा की यजुर्वेद अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 13 मध्ये स्पष्ट लिहिलंय की भगवान घोर पापांचा विनाश करतो. त्यांनी उत्तर दिलं होतं की रामपाल खोटं बोलत आहेत. यजुर्वेद अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 13च्या अनुवादात महर्षी दयानंदांनी मित्राच्या बाबतीत लिहिलं आहे, परमेश्वराच्या बाबतीत नाही. म्हणजे जनतेला मूर्ख बनवण्याचा त्यांचा उद्देश होता. पण ते विसरले की आता आजपासून 150 वर्षांपूर्वीचा भारत नाहीये. आता आपण स्वतः शिकलेले आहोत, परमात्म्याने दया केली आहे. प्रत्येक भारतवासी आज अक्षरज्ञान युक्त आहे आणि हे ज्यांनी ह्या सगळ्याचा अनुवाद केला आहे आणि त्यांच्याकडून जो अनुवाद होणार नाही तो हा दास करेल. आणि आत्ता सांगत आहे कारण सूक्ष्म वेदामध्ये ते प्रारंभीच लिहिले आहे परमात्म्याच्या वाणीमध्ये. आता पहा हाच यजुर्वेद 8व्या अध्यायातील 13वा श्लोक.
अष्टमोध्याय. आणि हा आपण वाचला 13वा श्लोक. मंत्र इथे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? मी विजय दयाराम परदेशी, ऑनर्स फॅक्टरी वरणगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव, महाराष्ट्रामधून. आपला व्यवसाय? सर मी गव्हर्मेंट जॉब करतो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये. ऑनर्स फॅक्टरीला मी जॉबवर आहे आणि सोबत संगीत व्यवसायसुद्धा मी भरपूर दिवस आधी केलेला आहे. संत रामपालजी महाराजांची शरण आपण कधी घेतली? सर मी 3 जून 2013 रोजी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कुठली भक्ती साधना करत होतात? सर विषय थोडासा मोठा असल्यामुळे तरी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. मी लहानपणापासूनच वडिलांच्या सोबत, वडील स्वतः एक वारकरी संप्रदायातून असल्यामुळे आम्ही शेगाव संस्थांची वारी ही लहानपणापासूनच करत होतो. जवळजवळ मला लक्षात येते तोपर्यंत मला सांगू शकतो की जवळजवळ 20-22 वर्ष आम्ही पायी शेगावला गेलेलो आहे. आणि शेगाव महाराजांचे जे आपले गजानन महाराज आहेत शेगाव संस्थेचे, तर त्यांच्यामार्फत तिथे आम्ही जेव्हा भक्ती साधना करत असताना त्यांच्या संस्थेतून आम्हाला स्वतः चरणपादुका बाबांच्या मिळालेल्या होत्या. त्यांच्याबरोबर आम्हाला दिंडीचे जे साहित्य आहेत, मृदुंग, टाळ, या सगळ्या गोष्टीचा आम्हाला तिथून संस्थेतून आम्हाला पुरस्कार म्हणून पण मिळालेला होता. आम्ही गजानन महाराजांची भक्ती करत असताना सोबत जेव्हा त्यांच्या मंत्राचा किंवा त्यांच्या साधनेचा आम्ही पूर्ण स्वतः करत असताना अजून आमचा शोध जो आहे भगवंताच्या प्रती असल्यामुळे आणि वेगवेगळ्या संतांच्या सोबत आमचं येणं आणि सहवास असल्यामुळे कलावंत नात्याने, तर आम्ही गुलाबबाबांच्या संस्थेमध्ये सुद्धा आम्ही अटॅच होतो. तिथेच बाजूला काटेलधाम हे आहे आणि त्या काटेलधाममध्ये संत गुलाबबाबांचा आश्रम आहे. त्या गुलाबबाबांच्या आश्रमामध्ये सुद्धा आम्ही तिथून अटॅच होतो. गुलाबबाबा स्वयं आमच्या घरात यायचे, आमच्या घरी येऊन ते पूर्ण उपदेश करायचे, कीर्तन सत्संग चालायचे आमच्या घरामध्ये. त्यानंतर संत गजानन महाराजांची सुद्धा पालखी आमच्या ऑनर्स फॅक्टरी वरणगाव इथे आलेली आहे. फार मागच्या 30 ते 35 वर्षाआधीची हा काळ आहे. तिथे गजानन महाराजांच्या संस्थेतून जुडलेले असल्यामुळे पूर्ण पालखी वगैरे आमच्याकडे यायची. आम्ही स्वतः जेव्हा ह्या भक्तीमध्ये होतो, जेव्हा चरणपादुका आम्हाला मिळाल्यात, त्यावेळेला आम्ही आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि इतरत्र जितके काही आमचे उत्सव आहेत, दत्त उत्सव असो, गोकुळ अष्टमी असो किंवा इतर कुठलाही सण असो, एकादशी असो, तर ह्या प्रत्येक सणवाराला किंवा प्रत्येक उत्सवाला आम्ही भजनाचा कार्यक्रम गावोगावी करत होते. मी स्वतः एक कलावंत असल्यामुळे आणि वडीलसुद्धा माझे कलाकार असल्यामुळे आम्ही गावोगावी जाऊन भजन पूजन याचा कार्यक्रम आम्ही नित्यनेमाने करत होतो. इतक्या साधनेमध्ये सुद्धा करत असताना पुढे जेव्हा आम्हाला लक्षात येतं आहे की आम्ही गजानन महाराजांची साधना करतो आहे, गुलाबबाबांची साधना करतो आहे आणि संतांचा सहवास मला लाभत असल्यामुळे मला इतर पंथांचीसुद्धा फार लवकर ओळख झाली. ज्यामध्ये आपण आताचे जे करंटमध्ये जे आम्ही सांगतो की जे रघुवीर समर्थ जो काही पंथ चाललेला आहे बैठकचा, तर त्या पंथामध्ये सुद्धा मी बरेचसा काळ तिथे मी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मी जिल्हा जळगावमधून जिथे माझं वास्तव्य आहे तिथे जवळच एक रामद्वारा म्हणून एक पंथ चालवला जातो. त्या पंथाचे प्रवर्तक संत सुखरामजी महाराज म्हटले जातात. तिथे सत्स्वरूपी राम या भक्तीस तिथे सांगितली जाते. जी 10वा द्वार किंवा 10वा द्वार जे आहे, दशमद्वार, याची भक्ती तिथे सांगितली जाते. तर ती भक्ती करण्याचा मंत्र जो आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 7 ते 8 वर्ष आम्ही साधना केली आणि जे मंत्र आम्हाला मिळालेले होते ते राम 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 श्वासाने आतमध्ये घ्यायचे आणि तेच राम 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 श्वासाने
पुन्हा बाहेर टाकायची अशा पद्धतीची भक्ती आम्ही जवळजवळ 7 ते 8 वर्ष वडिलांच्या सोबत राहून केलेली आहे. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही निरनिराळ्या प्रकारच्या संतांची भक्ती स्वीकारली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, तर या मार्गदर्शनामध्ये आणि या भक्ती साधनेतून आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ मिळाला? मी यामध्ये तर फार सिरियस आहे, कारण की लाभ हा जो प्रकार आहे याच्यामध्ये मला तर चीड आहे या शब्दाच्या. कारण की जीवनामध्ये फक्त मी एवढी साधना करत असताना फक्त हानी इतकंच मला मिळालेलं आहे. मी इतक्या संगीत साधनेतून किंवा इतर पंथातून जे काही मला मंत्रसाधना प्राप्त झालेली होती त्यातून मला माझ्या शरीरामध्ये असंख्य प्रकारच्या रोगांनी घर करून घेतलेलं होतं आणि अनेक व्यसन मी तिथे सुरू झालेले होते. वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन्स आणि अनेक प्रकारची रोग अवस्था माझ्या शरीरामध्ये येऊन ठेपलेली होती, ज्यामुळे मला जीवन नकोसं वाटत होतं. अगदी असं स्वतःला कंटाळा वाटत होता. अगदी मला इतक्या काही प्रकारच्या सांगू शकतो की हानीच झालेली सांगू शकतो. त्यात माझं लग्न झालं, त्यानंतरसुद्धा जवळजवळ 7 ते 8 वर्ष जे काही काळ गेला त्याच्यामध्ये जवळजवळ 4 अपत्य माझे जन्माआधीच गेलेत. त्यावेळेला ती जी आहे ती साधना माझी चालू होती, उपदेश चालू होता, मी संगीत क्लासेस वगैरे चालू होते. स्वतः तेवढं करत असताना मला संगीत साधनेच्या साधनेमधून, ज्याला पाईल्स वेन म्हणतो किंवा आपण भगंदर, फिशर अशा प्रकारचं जे आहे, सारखं मला भयंकर त्रास सुरू झालेला होता. आणि इतका त्रास त्याचा म्हणजे असहनीय. जसं मी रस्त्यातून असं चालायचो तर माझे जे मित्रमंडळ म्हणायचे मला की का हळूहळू का चालत आहे, तर मी त्यांना सांगू शकत नव्हतो. मला असं वाटत होतं की मी आता माझं संपलेलं आहे, आवरलेलं आहे. मी बरीचशी कामं माझी जी होती ना, आर्थिक व्यवहार वगैरे, असं मी म्हणजे असं बरोबर असं जागेवर नियंत्रण करायला लागून गेलो होतो. म्हणजे मुलांच्या नावे आपलं संपत्ती करून देणे किंवा मग माझी प्रॉपर्टीचा पूर्ण हिस्सा माझ्या मिसेसला करून देणे, अशा प्रकारचे विचार माझ्या इथे येत होते. मला वाटत होतं की मी जास्त दिवस काही टिकणार नाही, कारण की त्रासच मला इतका होत होता की त्याचं मी शब्दामध्ये तुम्हाला काहीच वर्णन सांगू शकत नाही. जसं की तुम्ही सांगता आहात की तुम्ही जी अगोदरची जी संगीत साधना करत होतात किंवा इतर भक्ती साधना करत होतात, त्या भक्ती साधनेत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही, उलट हानीच मिळाली. तर तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे काय आले? हा एक फार चांगला विषय आहे आणि तो माझ्याबरोबर घडलेला आहे. कदाचित माझी काही पुण्याची कमाई शिल्लक होती, तर त्यामुळे मला हे दिवस आजचे मिळालेले आहेत. आणि त्यात माझ्या आईचा आणि वडिलांचा वाटा आहे. आईवडील माझे सारखे काही ना काही सायंकाळच्या वेळेला सत्संग प्रवचन ऐकायचे. आणि एक वेळ होती की मी जवळजवळ 8 ते 10 दिवस आधीच जय गुरुदेव पंथातून नामदीक्षा घेऊन आलेलो होतो. आणि नामदीक्षा घेऊन आल्यानंतर आईला कल्पना होती की जय गुरुदेव कोण आहेत, काय आहेत. त्यांचा फोटो मी समोर लावलेला होता. मग आईने लागलीच मला सांगितलं की बघा, तुम्ही जे पंथातून आज उपदेश घेऊन आला आहात, तर गुरुजी काही सांगत आहे तिथे, संत रामपालजी महाराज जे आहेत ते गुरुजींच्या बाबतीत काही तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, जरा ऐका. तर मी लागलेच तिथे धावलो, कारण की गुरुजींचं नाव घेतलं आणि जय गुरुदेवचं नाव घेतल्याबरोबर मी धावलो. पाहिलं तर गुरुजी सरळ सरळ वाचून दाखवत होते तुलसी रामायणी ह्या ग्रंथातून की 5 नाम काल के जानो, तब दानी मन शंका आणो. तर मला तिथे इतका मोठा शॉक लागला की मी आधीच इतका शोध करून करून इथपर्यंत पोहोचलो. आता शेवटी कुठं वाटत होतं की आता ठीक योग्य जागेवर आलो. परंतु तिथे सुद्धा संत रामपालजी महाराजांचं जेव्हा मी ऐकलं की परमात्मा स्वतः म्हणजे संत रामपालजी महाराज सांगतायत की हे नामसुद्धा पार होण्याचे नाही. याआधी मी असंख्य जितके काही प्रचलित नाम आहेत किंवा जे काही मंत्र आहेत त्याची मी साधना केलेली आहे. मी कठोर साधनेतून पुढे आलेलो आहे. आणि आजच्या ह्या वातावरणामध्ये इथे जो गुरुजींचा सत्संग ऐकताना मला सांगत आहेत की हे सुद्धा नाम नाही पारवण्याचे. मग ते नाम कोणते, काय? मग मी त्या दिवसापासून गुरुजींचा सत्संग मात्र एकानंतर एक कंटिन्युअस नॉनस्टॉप ऐकत गेलो. ज्या दिवशी मी ऐकू शकत नव्हतो त्यावेळेला मी रेकॉर्डिंग करायचे. आमच्या भगतमती म्हणजे आमच्या माई ज्या आहेत त्या रेकॉर्डिंग्स करून मला ते सत्संग ऐकत होते. आणि अशा प्रकारे एक 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 कन्सेप्ट जी काही मी साधना करत आलो, जे काही मी नाम जप केले,
ज्या देवतांवर मी अपरंपार भक्ती केली, अपरंपार विश्वास ठेवला की हे मला पार करून घेऊन जातील, किंवा संगीत साधनेमध्ये मला जे वाटत होतं की मी ही पार होण्याचीच भक्ती करत आहे, तिथूनसुद्धा मला थार नाही किंवा माझा पार होणे शक्य नाही, पुन्हा मला ह्या लोकात यावंच लागेल, इतकं काही सांगत असताना मात्र आता माझी पायाखालची जमीन निघून गेलेली होती. आणि मग मात्र मी गुरुजींचा सत्संग नियमाने ऐकायला लागलो. आणि नियमाने ऐकत असताना ज्या वेळेला माझ्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, त्या संगीताच्या असो किंवा नामाच्या बाबतीच्या असो, तर ज्या वेळेला मी गुरुजींचं एक एक सत्संग जेव्हा मी पुराव्यासहित चेक केले, अगदी जे ते काही सांगत होते त्यापासून ज्या नामाच्या बाबतीत सांगत होते किंवा ज्या 3 देवतांच्या भक्तीच्या बाबतीत सांगत होते, त्याचं पूर्ण मी विवरण आपल्या आध्यात्मिक ग्रंथातून किंवा आपले जे काही यथार्थ ग्रंथ आहेत ज्यातून ते ज्ञान देत होते, ते स्वतः मी विकत आणून मी ते सगळं चेक केलं, क्रॉस चेक केलं. मला कुठेही त्यात शंका राहिली नाही. आणि अशा ह्या सगळ्या शंका क्लिअर केल्यानंतर मात्र मी गुरुजींना शरण जाणे पसंत केलं. आणि मग नंतर आम्ही सर्व परिवार गुरुजींच्या शरणकडे निघायचं असं ठरवलं. तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर तुमचा जो संतांचा जो शोध होता किंवा पूर्ण नामाचा शोध होता तो पूर्ण झाला का? हो, माझा संताचा शोध संपला. अगदी संत रामपालजी महाराजांच्या वतीने जे मला हवं होतं ते ज्ञान मिळाल्यानंतर मला कुठे शंका रहितच मी तिथे गेलेलो होतो. गुरुजींना शरण जाण्याच्या आधीच मी त्यांची पूर्ण चौकशी करून घेतलेली होती. त्यांच्या ज्ञानाचा पूर्ण अभ्यास केलेला होता. त्यांनी वापरलेली जी काही ग्रंथ होते ती सर्व ग्रंथ माझ्या घरी आजही उपलब्ध आहे. माझा शोध पूर्ण झालेला होता आणि त्यामुळे मला निसंकोच कुठल्याही प्रकारे कुठलीही शंका नसताना मी तिथे गुरुजींच्या शरण गेलो होतो. या ज्या शरण तुम्ही संत रामपालजी महाराजांची घेतली, या भक्ती साधनेतनं आपल्याला काही लाभ मिळाला का? मी असंख्य लाभ तुम्हाला सांगू शकतो. यात सुरुवातीचाच माझा पहिला लाभ आहे की मी ज्या रोगातून मी ग्रस्त होतो, हा रोग तर माझा सत्संग ऐकताच मला, ज्या दिवशी सत्संग नाही ऐकला त्या दिवशी मला रोगाची जाणीव होत होती. ज्या वेळेला मी सत्संग ऐकत होतो, ज्या वेळेला माझ्या एक शंका जात होत्या, तशा माझ्या शरीरातून एक माझे विकार जात असलेले मला समजले जात आहेत, त्याचा अनुभव झाला. आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर तर मात्र हे केव्हा निघून गेले याचा मला कधी पत्ता लागला नाही. आणि जे काही रिपोर्ट्स माझे होते की ज्या मला डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला 3-6 महिने इथे राहावं लागेल, नंतर तुम्ही व्यवस्थित बरे होऊ शकतात, परंतु मी स्वतः इतका पीडित असल्यावरसुद्धा मी जे संगीत शिक्षणाचे जे क्लास घेत होतो मी त्यांची पर्वा करायचो आणि मी माझ्या शरीराची कधीच पर्वा केली नाही. मी शिक्षणाचं दान देत होतो किंवा ट्युशन्स घेत होतो त्याची पर्वा करत होतो, विद्यार्थ्यांची पर्वा करत होतो. मी विशारद अलंकारपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मी धडे शिकवत होतो. त्यात संगीत आहे, संगीतमध्ये तबला आहे, गायन आहे, हार्मोनियम आहे, यांचे मी पदवीधर शिक्षण प्राप्त केलेलं आहे आणि मी ते क्लासेस चालवत होतो आणि माझ्या शरीराची मी पर्वा करत नव्हतो. मात्र ह्या सगळ्या पिढ्या माझ्या संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेनंतर एक करून ह्या बाजूला झाल्यात आणि मी अगदी स्वस्थ झालो. हा शारीरिक मला पहिला लाभ प्राप्त झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती घेण्या अगोदर आपण महाराष्ट्रातील बऱ्याच प्रचलित संतांच्या सान्निध्यात होता आणि त्यांच्याबरोबर तुम्ही कार्यक्रम केलेत, तर याचं काही आपल्याला प्रमाण मिळेल का? हो, प्रमाण माझ्याजवळ भरपूर आहे दाखवण्यासाठी आणि मी काही अल्बम्स पण आणलेले आहे की ज्याच्यात जवळजवळ 1000 फोटो आहेत, तो लहानपणापासून आतापर्यंतचे. पण काही मी तुम्हाला सांगू शकतो, आजचे जे प्रचलित संत आहेत त्याचे काही फोटोग्राफ्स मी तुम्हाला दाखवू शकतो, सोबत ठेवलेले आहे. एक दाखवतो एक प्रमाणासाठी. सर, आजच्या प्रचलित संतांमध्ये शंकराचार्य आहेत, त्याच्यानंतर नारायणदेव बाबा आहेत, हे वाकेश्वराचे आहेत. त्याच्यानंतर माझे स्वतःच्या प्रोग्राम्सचे काही फोटोग्राफ्स आहेत की मी ज्यांच्याबरोबर कार्यक्रम केलेले आहेत की ज्यांच्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः सहभाग दिलेला आहे.
तर हे सगळे कार्यक्रम मी त्यांच्याबरोबर करत असायचो, माझे स्वतःचे कार्यक्रम करत असायचो. याचे बरेचसे फोटोग्राफ्स आहेत. तर मी जितकी आपल्याला कोणाला आवश्यक असेल तर मी ते सगळे फोटोग्राफ्स मी स्वतः सोबत आणलेले आहेत आणि अजूनही बरेचसे काही कार्यक्रमाचे फोटोज मी सोबत ठेवलेले आहे. सर, जे काय आपण संत रामपालजी महाराजांकडनं जे ज्ञान घेतलं, जे ज्ञान मिळवलं आणि जी काही साधना करत आहात, ती ही साधनाबद्दल आपण श्रोत्यांना काही मार्गदर्शन किंवा संदेश देऊ शकाल का? मी इतका विद्वान तर नाही, परंतु परमात्म्याच्या दयाने संत रामपालजी महाराजांच्या कृपेने दासला जे काही ज्ञान आहे त्याची प्रार्थना, विनंती, हात जोडून विनंती मी सर्व भाविकांना, वारकरी पंथातील असो वा माझे नातेवाईक असो, की माझे मित्र असो, माझे कलावंत असो, माझे शिष्य असो. शिष्य या करतात की मी बरेचसे गुरुपरंपरेमध्ये मी विद्यार्थीसुद्धा घडवले, ते मला आज गुरु म्हणूनच संबोधतात. अशा सर्वांना मी आपल्या वतीने, आपल्या चॅनलच्या वतीने हात जोडून प्रार्थना करू इच्छितो की आज पावतर भगवंत प्राप्तीसाठी ह्यासाठी जे काही प्रयत्न दासने केलेले आहे, सगळे प्रयत्न माझे संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाने मला लक्षात आलेले आहेत की आधीचे प्रयत्न विफल असून आता मला जो भक्तियोग आता प्राप्त झालेला आहे तो यथार्थ मार्ग आहे आणि हा यथार्थ मार्ग सगळ्यांनी मिळून हा करायला हवा. गुरुजी जे आम्हाला प्रमाण दाखवत आहे त्यामध्ये गीता, वेद, कुराण शरीफ, गुरुग्रंथ साहिब, बायबल या सर्व पवित्र धर्मग्रंथांचे जे काही पुरावे आम्ही बघत आहोत किंवा आजच्या पवित्र ग्रंथामध्ये किंवा आजच्या संतवाणीमध्ये जर म्हटलं तर ज्ञानेश्वर माऊलीची मुक्ताई सनद किंवा दासबोध, समर्थांचं दासबोध यामध्ये सुद्धा असंख्य प्रमाण आम्हाला मिळतात की संत रामपालजी महाराज जे कबीर देव किंवा कबीर साहेब हा सगळ्यांचा मालक, मूल मालक असं आम्हाला इथे पुराव्यासहित दाखवत आहे. तेच प्रमाण आमच्या महाराष्ट्रातील संतांनी सुद्धा दिलेले आहेत. खरोखरच यावर एक वेळा तरी आपण पुन्हा विचार करायला हवा. जे आम्ही वारकरी संप्रदायातील जी मंडळी आहेत, जी आज रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल किंवा ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम वगैरे ह्या मंत्राचा सहज जाप करत असतात, उठता बसतात, मुखाने त्याच उच्चारण करत असतात, मी त्या सर्वांना हात जोडून प्रार्थना करू इच्छितो की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मुक्ताई सनदमध्ये आपल्या धाकटी बहीणला जो उपदेश केलेला आहे तो व्यवस्थित वाचून बघा. 18 अध्यायाची सनद तुम्ही व्यवस्थित चाळा. त्यानंतर शेवटी जे स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी कबीर साहेबांच्या बाबतीत तिथे पुरावे दिलेले आहेत की हेची गुह्य ज्ञान नामदेवा लाधले, कबीराने कथिले चारी योगी. आणि ह्या पद्धतीने जे संत आहेत, जे पूर्ण तत्वदर्शी, पूर्ण ब्रह्म आहेत, ते अशी लीला करतात, चारी युगात येऊन आपलं ज्ञान स्वतः येऊन सांगत असतात. याचे प्रमाण स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्ताई सनद या ग्रंथात दिलेलं आहे. त्यानंतर जय जय रघुवीर समर्थमध्ये जे काही आज बैठकीची जी मंडळी आहे त्यांच्या बाबतीतही मी त्यांनासुद्धा प्रार्थना करतो की त्यांनीसुद्धा आपल्या दासांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली कवेश्वर स्तवन जो काही प्रकरण आहे त्याला व्यवस्थित अभ्यासा. कवेश्वर स्तवनमध्ये स्वतः रामदास स्वामी आम्हाला उपदेश करत आहे. आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेद अवतारी. इथे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की तो कबीर जो आहे, कवीश्वर जो आहे, त्याला कवीश्वर म्हणा, कबीर देव म्हणा किंवा कबीर साहेब म्हणा. तर संत रामपालजी महाराज त्यांना कबीर साहेब म्हणतात. तोच वेदामध्ये कबीर देव आणि तेच ते स्वतः कवी ईश्वर म्हणून इथे संबोधलेलं आहे. दासांनीसुद्धा त्याची ओळख आम्हाला दिलेली आहे. दासांनीसुद्धा शेवटच्या ह्या प्रकरणामध्ये, शेवटच्या 2 ओळीमध्ये ते स्वतः सांगत आहेत की आता असो हा विचार जगास आधार कवीश्वर. इथे त्यांनी स्पष्ट आपला विचार ठेवलेला आहे. तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. म्हणजे ह्या जगाला जर कोणी आधार असेल किंवा जो भगवंत ह्या तारणहार किंवा पालनहार जर असेल तर तो फक्त कबीर देव आहे, त्यालाच माझा दंडवत आहे, असं स्वतः दासांनी ते त्या प्रकरणाच्या शेवटी सांगितलेलं आहे. त्यानंतर दासांनीसुद्धा एका प्रकरणामध्ये, देवशोधन या प्रकरणामध्ये फार महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यात ते स्वतः सांगत आहेत की ब्रह्मा, विष्णू आणि हर
त्यासी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने. इथे दासांनी स्पष्ट केलेले आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांची जे उत्पन्न करणारी देवता आहे त्यांना ओळखा, तो भगवंत आहे, तो परमेश्वर आहे, खरं त्याची भक्ती करा, असं प्रत्येक गोष्टीमध्ये दासांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु आज जी काही आम्ही साधना घेऊन बसलो आहे त्या साधनेमध्ये मात्र स्पष्ट आहे की आम्ही ह्याच 3 देवतांची भक्तीमध्ये आम्ही अडकलो आहोत. दासांचं मार्गदर्शन मात्र बाजूलाच आहे. तर मी सगळ्यांना प्रार्थना करू इच्छितो की जी साधना, संगीत साधना, ज्याला तुम्ही परमात्मा प्राप्तीचा मार्ग समजून करत आहात, तर खरोखरच ह्या साधनेमध्ये सुद्धा परमात्मा प्राप्तीचा मार्ग नव्हे, तर हा काळ लोकाचा मार्ग आहे. इथे सुद्धा जी साधना आम्ही करणार आहोत आमची उपलब्धी फक्त इंद्रलोकपर्यंत आहे, अशा प्रकारचं सत्संग संत रामपालजी महाराजांनी पुराव्यासहित दिलेलं आहे. आणि याचे प्रमाण आम्हाला गरुड पुराणामध्ये सुद्धा मिळतात की आम्ही जी साधना करत आहोत ह्या साधनेच्या उपलब्धीमध्ये आम्ही जास्तीत जास्त त्या लोकापर्यंत, इंद्रलोकापर्यंत जाणार आणि पुन्हा आम्ही 84मध्ये येणार, याचे असंख्य प्रमाण आम्हाला गरुड पुराणामध्ये मिळतात. आपण चाळावे, बघावे. परममोक्षाच्या मार्गासाठी जर आपल्याला यावं असेल, प्राप्त करून घ्यायचं असेल, तसं तर रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकावं आणि ते ज्ञान ऐकूनच आपला उद्धार होऊ शकतो. आणि ती जी साधना आहे, ती जी संगीत साधना आहे, ज्याला आम्ही इथे करण्यासाठी मरमर करत आहोत, तिथे मात्र त्याला करण्यासाठी कोणीही तिथे कलावंत नाही. ती आपोआप ते सर्व काही वाद्य, आपले धून जी आहे परलोकाची, ज्याला आपण म्हणतो सतलोकाची धून, तिथे अपने आप बज रही है, आपल्या आप ती वाजत आहे, त्याला कोणी साधक वाजवत नाही आहे. त्या धूनला प्राप्त करायचं आहे. ती कला आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. ती अमर कला प्राप्त झाल्यानंतरच आम्ही अमरमोक्ष किंवा परममोक्ष प्राप्त करू शकतो. आणि यासाठी संत रामपालजी महाराजांचा सत्संग नियमाने आणि परफेक्ट आपल्या सतग्रंथाला पूर्ण पडताळून पाहून पुढे आपल्याला अभ्यास करण्याची फार गरज आहे. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे जो तुम्हाला मुक्तीपर्यंत पोहोचवतो. जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती ती भक्ती साधना कशी घेऊ शकेल? सर, आपल्या अनेक TV चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालत असतो. त्या सत्संगाच्या सोबत खाली एक पट्टी चालते. त्या पट्टीवर संत रामपालजी महाराजांचे नंबर्स असतात, आश्रमाचे नंबर्स असतात. तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट्स करा. तिथे कॉन्टॅक्ट्स केल्यानंतर तुम्हाला तिथून तुमच्या जवळपासच्या नामदीक्षा केंद्राचं तुम्हाला नंबर दिला जाईल आणि त्या नामदीक्षा केंद्रावर तुम्ही संपर्क साधून आपली तिथे नामदीक्षा प्राप्त करून घेऊ शकतात. या भक्ती साधनेसाठी कुठल्या प्रकारचा खर्च येतो? या भक्ती साधने प्राप्तीसाठी किंवा नामदीक्षा प्राप्ती करण्यामध्ये आपला कुठलाही एक प्रकारचा कोणताही 1 रुपया किंवा कुठलाही आपल्या प्रकारे इथे काहीच चार्ज केलं जात नाही. उलट आश्रमाच्या वतीने संत रामपालजी महाराज आम्हाला भक्ती साधनेसाठी लागणारी सगळी काही सामग्री, त्यात जी त्यांची नित्यनियमाची पुस्तक मालिका आहे, काही फोटोज आहे, काही प्रसाद आहे, तर हा टोटली आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट स्वतः संत रामपालजी महाराजांच्या वतीने दिला जातो. त्यातला कोणताही रुपया आपल्याला खर्च करण्याची गरज नसते. धन्यवाद. धन्यवाद सर. सत्साई. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.